हॅलो, मी प्रिया. श्री स्वामी समर्थ सर्वांना. कसे आहात सर्व? प्रिया कुठार ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर कसे आहात तुम्ही? अपेक्षा करते की मस्तच असाल. तर ना कालचा व्हिडिओ आहे हा. मी काल सोलापूरला गेले होते. मला थोडंसं पार्लरचं सामान आणायचं होतं, थोडेसे कपडे वगैरे, थोडंसं शॉपिंग पण करायची होती. मी आणि माझी फ्रेंड सकाळ सकाळीच सोलापूरला इथं गेलेलो होतो. लवकर आवरले होते मी. 10पर्यंत तर आम्ही सोलापूरला निघालो होतो बसमध्ये बसून. तर खुशीला मी तिच्या आत्याकडे सोडले होते. एक 4-5 दिवसाखाली मी एक व्हिडिओ टाकला होता की परडी वगैरे भरलेल्या जावळाचा कार्यक्रम त्या ननंदबाई तर त्या इथंच राहतात तुळजापूरमध्येच. त्यांच्याकडे मी खुशीला सोडले होते. त्यांचं नाव सुवर्णा आहे. बाई असं त्यांचं लाडात नाव आहे. मी त्यांना बाईताई म्हणते. तर खुशीला मी त्याच्याकडे सोडले होते, बाईताईंकडे. तर सकाळ सकाळीच तिला तिथं सोडून मी सोलापूरला आम्ही निघालो होतो, मी आणि माझी फ्रेंड. यांना बँकेला सुट्टी नव्हती म्हणून. तर मग संध्याकाळी तर म्हणलं यायला 5 वाजले होते घरी यायला. तर घरी सगळं आवरूनच गेले होते, पण तरी पण थोडासा धुरळा वगैरे आपण नसले की थोडंफार होतच राहतं. पण आवरायचं तर काहीच नव्हतं. मला फक्त भांडे घासायचे राहिले होते. भांडे घासून घेतले मस्तपैकी. मी आधी अगोदर फ्रेश झाले. इतकं सोलापूरला मी शूटिंग वगैरे काही नाही काढलं. पार्लरचं सामान घ्यायचं होतं. मला जे लिस्ट मी काढली होती ती मी पटपट त्यांना सांगितलं आणि माझ्या फ्रेंडचं पण सामान वगैरे घेतलं बरं का. व्हिडिओ वगैरे नाही काढला तिथं. फक्त एक शॉर्ट मी तयार केलेला आहे, तो मी टाकलेला आहे. आणि इतकं ऊन होतं ना तिथं, असं विचारसुद्धा येत नव्हता की मोबाईल काढावा आणि हे शूट करावं ते शूट करावं इतकं. तर असं काम होतं, कामानिमित्त गेलेले होते म्हणून मग आवरले आणि परत सगळं घरी आल्यानंतर संध्याकाळचं पण आवरून वगैरे घेऊन आता इथं मस्तपैकी ना ह्यांनी सांगितलं होती की खुशीच्या आवडीचं बनवालीच, माझ्या आवडीचं काय म्हणून मग मी ना भाज्या वगैरे संपलेला होता. बुधवारी बाजार भरणार होता. तर आज बुधवारच आहे बरं का. तर हा मंगळवारचा व्हिडिओ आहे आणि मंगळवारी मी हे शूट केलेलं होतं. आणि मग इथं मस्तपैकी मी कांदा घेतला, टोमॅटो घेतलं, लसूण, कढीपत्ताचा आपला तो पाला मी मिक्सरमधून वाटलेला आहे ना तो घेतला. मस्तपैकी तर काळ्या तिखटामध्ये ना मी टोमॅटो चटणी केली आणि मीठ टाकून थोडंसं साखर पण टाकली बरं का. साखर पण टाकल्यानं खूप टेस्ट लागते. थोडीशी हळद आणि काळं तिखट टाकले. माझं लाल तिखट संपले. मी मिरच्या आणले, तोडून ठेवले, परंतु त्याला ना कांडून आणायला सुद्धा वेळ नाही आहे. इतकं बिझी असं लाईफ झालेलं आहे सध्याचं. तर असं इथं मस्तपैकी पहा मी काळं तिखट टाकून इथं कांदा टोमॅटोची चटणी केलेली आहे. इथं भाजी पण म्हणतात, पण मी तर चटणीच म्हणते बरं का, कांदा टोमॅटोची. आणि आता खुशी नव्हती. खुशी तर तिच्या आत्याकडे जेवण करून येणार होती. संध्याकाळी उशीर झालेला होता, साधारण 9 वाजलेले होते, 9 साडेनऊ. तर त्यावेळेस मी तर मस्तपैकी अशी कांदा टोमॅटोची चटणी केली. आणि आता चटणी वगैरे करताना आपण फोडणी देते वेळेस किती हे तेलकट उडतंयच ना, मग मी हे लगेच साफ करून घेत असते पटमने, कारण हे पुन्हा 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 म्हटलं ना हे पुन्हा होऊन जातं. म्हणून मग परत मी होत पण नाही कधी. तर त्याच्यामुळे मग मी पटमने झालं नाही तर व्यवस्थित भाजीला वगैरे फोडणी टाकले की लगेच पुसून घेते, चपात्या वगैरे टाकले की लगेच पुसून घेते, कारण त्याच घाणीमध्ये परत तिथंच असं उभारून करायला नको वाटतं म्हणून. तर मग भाजीला शिजत होती, भाजीला फोडणी टाकलेली होती. तर ना ती माझं एक आठवडं झालं माझ्या हातात जे एक ब्रेसलेट आहे ना, ते जपम इथून मी घेतलं आहे इन्स्टावर. तर ते रिअल आहे तसं मी ऐकलेलं होतं. आता कसं आहे काय माहीत नाही, परंतु मी हेल्थसाठी हे ब्रेसलेट मी मागवलेले होते. तर कोणी कशासाठी मागवतात, पण सध्या ना माझी हेल्थ त्यावेळेस थोडीशी असं प्रॉब्लेम येत होता हेल्थ म्हणून मी ना हातामध्ये ब्रेसलेट घालून तर पाहूयात म्हटलं किती आपल्याला काय फरक पडतो, काय जाणवतं का काही. कारण आपण दवाखाने करतो तर खूप साऱ्या गोष्टी करतो, पण काही गोष्टी आपल्याकडून करायच्या राहून जातात. काही देवधर्माच्या गोष्टी असतात किंवा इकडलं तिकडलं म्हणा काय. तर असं मी गोळ्या पण खूप खाल्ले होते, परंतु मला काही फरक जाणवत नव्हता. म्हणून मी हे जपममधून हे हेल्थसाठी बरं का खास
हेल्थ प्रॉब्लेम होता म्हणून त्याच्यासाठी मी हे मागवून घेतलं होतं आणि खरंच बरं का खूप इफेक्टिव्ह आहे हे. आणि तुम्ही इन्स्टावर जर म्हणजे बघितलात जप म्हणून सर्च केलात तर ना, तर तिथं खरंच ते खूप छान सांगतात पण. आणि हे मागवलं म्हणजे थोडंसं कॉस्टली आहे, 750 किंवा मला 800ला हे ब्रासलेट बसलं होतं. असेही खूप सारे बाजारामध्ये भेटतात बरं का हे ब्रासलेट, 200ला म्हणा, 100पासून सुद्धा ह्याची रेट आहे. तर मला काय म्हणजे वाटतं की म्हणजे बाजारामध्ये थोडीशी चीप क्वांटिटी पण असते, म्हणजे काही नकली पण असतात स्टोन वगैरे. तर जितकं जास्त कॉस्ट एखाद्या वस्तूची असते ना, त्याची तेवढीच क्वालिटी पण असते बरं का. तर मला तसं म्हणजे आहे बरं का खरंच ह्या बाबतीत, ह्या ब्रासलेटच्या बाबतीत. तर मी हे ब्रासलेट गेली 3-4 महिने मी वापरायले, म्हणजे त्याच्यापेक्षा पण जास्तीच झाला असणार आहे बहुतेक. म्हणजे म्हणजे 6-5 महिने तर झालेच असणार आहेत बरं का, भरपूर म्हणजे. परंतु मला तर जेव्हापासून हे ब्रासलेट घातले ना, तेव्हापासून म्हणजे फरक जाणवतोय. अंधश्रद्धा नाही ठेवायची, परंतु हां, एखादी गोष्ट जर आपल्या आवडालीच तर श्रद्धा ठेवून ती गोष्ट मनापासून केली ना, तर ते पूर्णत्वास जाते. अंधश्रद्धा पण एवढी नाही ठेवत मी. तर असं म्हटलं, कारण त्यावेळेस माझी तब्येत इतकी बिघडत जात होती ना, तर म्हणून एकदा इन्स्टावरती स्क्रोल करताना व्हिडिओ असं म्हणजे दिसलं, ते म्हटलं मागून तर बघूयात म्हटलं. असं इकडं दवाखान्यामध्ये किती पैसे चाललेत, मग 700-800 रुपये कुठं काय आपल्याला हे आहेत, म्हणून मी ते मागवलं होतं जपममधून आणि खूप छान हे ब्रासलेट मला लागलं. तर मस्तपैकी तर मी त्याला मंगळसूत्राच्या धागा असतो ना, तर त्याच्यामध्ये हे विणले होते, कारण त्यांचं पण ऑलरेडी एक रबरासारखं एक मध्ये होतं बरं का, परंतु ते तुटलं. मग तुटल्यानंतर मी आयडिया केली की आपल्या मंगळसूत्राचा जो धागा असतो ना, तर तो तुटतच नाही, कातरल्याशिवाय किंवा जाळल्याशिवाय तो तुटत नाही. म्हणून मी त्याच्यामध्ये एक 3-4 पदरी त्यात ओले मणी आणि ह्यांच्याकडून मस्तपैकी ते बांधून घेतले आणि त्याला थोडंसं काडीपिटीनं थोडंसं जाळ लावलं गाठच्या थोडंसं पुढे, म्हणजे ते सरकत नाही गाठ. नाहीतर मग ते मंगळसूत्राचा धागा कसा एकदम स्मूथ असतो आणि गाठ सरकत जाते. तर म्हणून मी त्याला थोडंसं जाळलं ना की मग ते निघत पण नाही. तर स्वतः खूप छान त्या हातामध्ये बसलेला आहे आणि आता ते तुटणार पण नाही, कारण मंगळसूत्राचा धागा किती म्हणजे स्ट्रॉंग असतो हे माहिती आपल्याला. तर इथं मस्तपैकी माझी भाजी तयार झालेली होती. चपाती माझी सकाळचीच होती, ककडी आणि शेवग्याची शेंगची थोडीशी आमटी होती. आणि मस्तपैकी इथं जेवायला ह्यांनी बसले होते, कारण मी इथं म्हणजे थोडंसं सोलापूरहून आल्याच मी इथं जेवायला बसले होते. 6 वाजले होते, म्हणजे 5:30-6 वाजले होते. ह्या दरम्यान थोडासा भात मी खाल्लेला होता, तर मला थोडीशी भूक नव्हती म्हणून फक्त 1-2 घासांच्या ताटातच मी खाल्ले. पण भाजी इतकी तिखट झाली होती ना की बापरे. काळ्या तिखटाचे मी फक्त 2 चम्मच टाकले होते, पण इतकी तिखट झाली होती ना भाजी, काय सांगावं. आणि तुळजापूरमध्ये तिखट इतकं आवडतं ना लोकांना की काय सांगायचं. ज्यांना नॉनव्हेज आवडतं त्यांना सांगायची गरज नाही आहे तिखट किती खातात ते लोक. तर आणि इतकी टेस्ट पण झाली होती ना भाजी, खूप मस्त ह्यांना आवडली होती. आणि ह्यांनी म्हटले की लगेच आणखीन एक चपाती टाक गरम गरम म्हणून. मग ह्यांना मस्तपैकी आणखीन एक मी चपाती टाकायला घेतलं होतं. पीठ होतं थोडंसं फ्रीजमध्ये ठेवलेलं, म्हणून मी पटमन एक चपाती ह्यांच्यासाठी मी टाकली. किती वेळ लागतो म्हटलं, थांबा 1-2 मिनटंच द्या मला, मी पटकन तुमच्यासाठी चपाती टाकून देते ह्यांना, असं म्हटलं. तर मस्तपैकी ह्यांना मी गरम गरम चपाती टाकत होते. आणि तिखटाची ज्यांना आवड आहे ना, तर म्हणजे ह्यांना तर फार आवड आहे, तिखट खातात. ह्यांनी मसालेदार अजिबात खात नाहीत. मी आणि खुशी मसालेदार खातो, म्हणजे चटपटा वगैरे, परंतु ह्यांना अजिबात तसलं आवडत नाही. ह्यांना फक्त तिखट द्या, तिखट कितीही द्या. हे नॉनव्हेज खाणारे लोक जे असतात ना, म्हणजे तिखटच, बाकी काही नाही, मसालाही नाही ना, काही नाही, फक्त तिखट. म्हणजे ह्यांच्या बाबतीत तर तसंच आहे बरं का. मी नॉनव्हेज खात नाही, मी फक्त बनवून देते खुशीला आणि ह्यांना. तर घरात सगळे नॉनव्हेज खातात, नणंद वगैरे, त्यांचे मुलं, सासूबाई, पण मी एकटीच अशी आहे की नॉनव्हेज आतापर्यंत मी कधी खाल्लेच नाही, फक्त मी बनवून देते. तर सुरुवातीला मी असं खात नव्हते ना, तर त्याच्यामुळे थोडासा प्रॉब्लेम आला बरं का, म्हणजे हात वगैरे त्याला लावत नव्हते मी.
आई मला सांगत होत्या माझ्या सासूबाई की असं धुवून वगैरे घ्यायचं काय ते, पण मी त्याला कधी हातच लावत नव्हते. पण जसं जसं दिवस जातात जसं काही गोष्टी आपल्याला शिकायला भेटतात वगैरे असं तसं. आणि त्याच्या दुसऱ्यांचाही सोडा, जेव्हा आपल्या लेकरू स्वतःचं आपल्याला मागतं ना की मम्मा मला हे दे, मग त्यावेळेस तर आपल्याला काही गोष्टी आपलं काय जे आहे मनामध्ये ते बाजूला ठेवून लेकरासाठी काही गोष्टी आपल्याला कराव्याच लागतात. म्हणून असं म्हटलं मी पण मग ते परत परत बनवायला लागले, मोबाईल वगैरे बघून, इकडलं तिकडलं बघून वगैरे. आई पण सांगत होत्या असं तसं, परंतु आजकाल नवीन पण पद्धत आली ना की हे टाका ते टाका. परंतु असं म्हटलं मोबाईलमध्ये पण बघून शिकले, आईनी पण सासूबाईंनी पण शिकवल्या. आणि फक्त मी बनवून देते, पण मी कधी खात नाही बरं का, अजिबात कधीच मी आतापर्यंत खाल्ले नाही. मी प्युअर व्हेजिटेरियनच आहे, तर नॉनव्हेज मी कधी खाल्ले नाही. म्हणजे स्टार्टिंगला तर मी हातसुद्धा लावत नव्हते. प्रॉब्लेम म्हणजे असं थोडंसं किळस बसल्यासारखं वाटत होती, परंतु आता तसं काहीच वाटत नाही आहे. तर असं इथं मस्तपैकी कांदा टोमॅटोची चटणी ह्यांना इतकी आवडलेली होती ना की काय सांगू. म्हणून मग मी तर ह्यांनी म्हटले की पट्टबनी माझ्यासाठी एक चपाती टाकून दे, म्हणून ह्यांच्यासाठी मी एक चपाती टाकून इथं दिलेली आहे. आणि खुशीला ह्यांनी कॉल केला होता, तर ती म्हणत होती की बाबा आज नका येऊ, तुम्ही उद्या सकाळी यायच्या. तर ह्याने म्हटलं की सकाळी माझी बँक असते, वेळ नसतो मला इकडं परगावी वगैरे कधी यायचं असतं. तर त्याच्यामुळे ह्याने तिला जेवण करून खुशीला आणायला पण जायचं होतं. आणि खुशी तिच्या आत्याकडेच जेवण केलेली होती. तर तिनं आल्यानंतर मला म्हटली की मम्मा ऋतू दिदीनं म्हणजे ना जी सून आहे ना माझ्या नंदची, तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलं असणार आहे मी, तिनं खूप छान भाजी केली होती, फ्लावरची भाजी केली होती असं तसं सांगत होती. तिनं खूप छान, हॉटेलपेक्षा पण भारी भाजी तिनं बनवली होती असं तसं सांगत होती खुशी. तर असं खुशीला पण थोडंसं मसालेदार असं चटपटा आवडतं. तर ठीक आहे म्हटलं. तर लेकरांचं कसं असतं पहा ना. तर मस्तपैकी माझी चपाती झालेली होती, तर ह्यांना मी दिली. आणि इथं आल्यानंतर परत मी लागले साफसफाई करायला, कारण सकाळी उठून लवकर हे परत असं पावसाचा राडा पण बघायला आवडत नाही आणि मूड पण फ्रेश होत नाही. म्हणून संध्याकाळी थोडंसं किचन साफ करून झोपले की सकाळी थोडंसं फ्रेश माइंडने असं मस्तपैकी बघायलाही छान वाटतं आणि स्वयंपाक करायला पण तितकंच उत्साह येतो, इंटरेस्ट येतो. तर म्हणून मी काय करते, लगेच चपाती वगैरे पोलपाट बेलणे वगैरे सगळं धुवून ठेवलेले होते. 2 ताट होते ते गॅलरीमध्ये, मी सकाळी धुणार होते ते ठेवून दिले होते गॅलरीमध्ये. आणि फक्त किचन ओटा फक्त इथं मी साफ करून घेत होते मस्तपैकी. तर ह्यांचं चालू होतं जेवण, म्हणून म्हटलं मी इथं साफ करून घ्यावं. इथं पटमनी ह्यानी माझ्या मागे लागले होते की गरम चपाती टाकलीस तर तू पण जेवण करून घे, कारण मला तर भूक नव्हतीच. तर असं माझं सगळं मस्तपैकी किचन ओटा वगैरे साफ झालेलं आहे. आता चला, आता अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये भेटूयात नेक्स्ट. तोपर्यंत बाय, टेक केअर, श्री स्वामी समर्थ सर्वांना.